क्या विषय था, क्या क्या डिक्लेयर हुआ उसके साथ? राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी का संभाजीनगर औरंगाबाद में आज पत्र परिषद का आयोजन किया था। राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी की ओर से औरंगाबाद मध्य से हमारी पार्टी के मराठवाड़ा प्रेसिडेंट संतोष जी मोकड़े और पूर्व विधानसभा मतदार संघ से एडवोकेट जयप्रकाश जी घोरपड़े, इन दोनों की उम्मीदवारी आज अनाउंस हो गई है। मैं उम्मीद करता हूँ कि मेरे पार्टी के सब नेता हो, पदाधिकारी हो, कार्यकर्ता हो, ये दोनों ही कैंडिडेट को चुन के लाने के लिए पूरी मेहनत करें। मुझे विश्वास है कि ये दोनों कैंडिडेट चुन के आएंगे और ये संभाजीनगर औरंगाबाद का जो डेवलपमेंट रुका हुआ है वो डेवलपमेंट को आगे लेके जाने का प्रयास करेंगे, ये मैं उम्मीद रखता हूँ। और किसी से वो करना है क्या आपको, युति की बात? राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी के तरफ युति और आघाड़ी का प्रस्ताव प्राप्त हुआ है, लेकिन राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी ने जो मांगनीनामा तैयार किया है वो मांगनीनामा युति अथवा आघाड़ी अगर मान्य करती है तो हम युति और आघाड़ी में शामिल होने का सोचेंगे। लेकिन आज तो हम हमारे बलबूते पे हमारी इलेक्शन की तैयारी कर रहे हैं। एमआईएम का भी अगर प्रस्ताव आता है तो हम एमआईएम के साथ भी बात करने को तैयार है। इम्तियाज जलील तो हमारे दोस्त है, अगर वो भी हमारे साथ जुड़ते हैं, हम उनको साथ जोड़ते हैं तो हम भीम शक्ति और निम शक्ति मिलकर आगे जाने का भी प्रयास कर सकते हैं। तो मैं उम्मीद रखता हूँ कि एमआईएम भी हम साथ में जाने का सोचेंगे या हम भी बातचीत चालू करेंगे। थैंक यू। माझं नाव जयप्रकाश गुलाबराव घोरपडे आहे। मी औरंगाबाद येथे गेले 60 वर्षापासून इथे राहतो। मी औरंगाबाद जिल्हा न्यायालयात सर्व्हिसला लागलो होतो 1982ला। त्यावेळेस मी सिनियर क्लार्क, ज्युनियर क्लार्क आणि सुप्रिटेंडेंट या पदावर गेलो होतो आणि मला रिटायरमेंटचे 45,000 रुपये मला पेन्शन मिळते। मी रिटायर झाल्यानंतर मी वकिली करतो। 1915 पासून मी वकिली करतो। आज मला 10 वर्ष होतात आणि माझे संबंध श्री मोकळे साहेबांशी बऱ्याच दिवसापासून आहेत आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एकटे निवडणूक म्हणजे प्रचार न करता तुम्ही जर आमच्या पार्टीमध्ये आले तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि तुम्हाला जास्तीत जास्त मताने आम्ही विजय मिळू असं त्यांनी मला आश्वासन दिलं असल्यामुळं मी पुणे येथे साहेबांनी मला तिथं कॉल केलं होतं आणि साहेबांनी माझा तिथं प्रवेश केलेला आहे, माझा सत्कार केलेला आहे। मला खूप अभिमान वाटतो की सरांसारखे मला नेते मिळालेले आहेत आणि मी दिवस रात्र त्यांच्यासोबत राहणार आहे। आणि औरंगाबाद शहरामध्ये मी आपल्याला माहीत आहे की कोर्टामध्ये 2001 ते 2013पर्यंत मी विशेष न्यायदंडाधिकारी होतो, एक जज पण होतो मी आणि ती पण मी भूमिका तिथं लोकांना न्याय देण्यासाठी केलेली आहे। मी लोकांना तर न्याय दिला होता, परंतु आता या सर्वांना मी न्याय देईल अशी मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणूनच मला साहेबांनी पुरेमध्ये उभं केलं आणि मी पूर्णपणे साहेबांनी जर पाठिंबा दिला तर मी निवडूनच येईल अशी मला पूर्ण शाश्वती आहे। मी तयारी चालू आहे माझी। आता सर्वच उमेदवार कामाला लागलेले आहेत, हां, तुम्ही आता कशा प्रकारे प्रचार ते करणार? आम्ही सर्व मिळून आमचे जेवढे कार्यकर्ते आमचे ते कार्यकर्ते म्हणून आम्ही प्रचार करणार आहोत। मी संतोष मोकळे, तसा मी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा पदाधिकारी आहे। मी गेल्या 2003 पासून रिपब्लिकन पक्षामध्ये काम करतो। फुले शाहू आंबेडकरी विचारधाराचा मी काही कार्यकर्ता आहे छोटासा। मी रिपब्लिकन चळवळीमध्ये अनेक वर्षांनी काम करत असल्यामुळे मला सर्व जनसामान्याचे प्रश्न माहिती आहे, गोरगरिबाचे प्रश्न माहीत आहे। मी जेव्हा या रिपब्लिकन चळवळीमध्ये आलो तेव्हा मी जवळपास इथे अनेक शेकडो लोकांना जे BPLचे धारक आहे यांना मी पिवळे रेशन कार्ड मिळवून दिलेले आहे। अनेक लोकांच्या ज्या नागरिक समस्या आहेत, जसे पाण्याच्या समस्या असतील, ड्रेनेजच्या समस्या असतील, ज्या पण समस्या असतील, पोलीस स्टेशनच्या असतील, हे मध्यस्थी करून मी सोडलेले आहेत। मी
रिपब्लिकन पक्षाचा एक खरा अनुयायी आहे. ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिलेला आहे. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा हा मिळालाच पाहिजे. हा हेतू सर्वांनी घेऊन अन्न, वस्त्र, निवारा मिळाला पाहिजे. परंतु येथील जी मनुवादी व्यवस्था आहे शासनामधील, प्रशासन व शासनामधील, हे सर्वसामान्यांना हे मूलभूत सेवा देत नाही. आजही अनेक जण पाण्यापासून वंचित आहे, आज पण कपड्यापासून वंचित आहे, आज पण अन्नापासून वंचित आहे. वाढती महागाई, बेरोजगारीचं एवढं कळस गाठलं आहे की जे अनुसूचित जाती जमातील, ओबीसी, ज्या पण बॅकवर्ड कास्ट आहेत, यांनासुद्धा कर्ज काढण्यासाठी जातात, परंतु यांना कर्ज वेळेवर मिळत नाही. कर्ज प्रकरणं यांचे होत नाही. परत नोकरीचं कंत्राटीकरण केलेलं आहे, शासकीय नोकरीचं. हे कंत्राटीकरण बी रद्द करण्यात यावे अशी सुद्धा आम्ही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अनेकदा मागणी केलेली आहे. तसेच पूरे इलेक्शन में आपकी लड़त किसके साथ में होने वाली है? आपको क्या लगता है मेरे सामने कौन मजबूत कैंडिडेट है? मला तर मध्य मतदारसंघामध्ये जे आघाडीचे प्रदीप जयस्वाल आहेत, हे जे विद्यमान आमदार आहेत, यांच्यासोबत आमची लढत राहील. आणि आमचं गोरगरिबात काम असल्यामुळं या ठिकाणी लोक मला निवडून देतील. एक सच्चा, एक चांगला कार्यकर्ता असल्यामुळे मला लोक निवडून देतील. सर्रास पक्षाने तुम्हाला संधी दिली. हां, शहरामधून मध्ये विधानसभा मधून तुम्हाला उमेदवार म्हणून घोषित पण केलं. हो. तुमच्या जाहीरनाम्याने तुमचं काम काय असणार आहे? आमचा जाहीरनामा, आम्ही आमदार जर आम्हाला जर संधी मिळाली, पहिले सर्वात अगोदर आम्ही सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडवणार आहोत. सुशिक्षित बेरोजगाराचे प्रश्न सोडवणार आहेत. जे गोरगरीब लोक आहेत त्यांना अन्न, वस्त्र, निवारा हा कशा प्रकारे उपलब्ध करण्यात येईल आम्ही हे बघणार आहोत. जे करून आताचं जे शासन आहे लोकांना मतं मिळण्यासाठी पैसे वाटप करत आहे लाडकी बहीण योजनेतून, हे पण आमच्या निधीतून पैसे देत आहे. हे पण एक चुकीची बाब आहे. म्हणून आम्ही असे पैसे वगैरे कोणाला देणार नाही. पण ज्या शासनाच्या योजना आहे, ज्या संविधानात ज्या लागू होतात त्या योजना आम्ही गोरगरिबांसाठी देऊ. बहन योजना बंद होना चाहिए या चालू रहना चाहिए? बंद झाली पाहिजे ती योजना, बंद झाली पाहिजे. ते फक्त मताकडे बघून मतदान कसं मिळेल हे प्रलोभने दाखवून हे लाडकी योजना चालू केलेली आहे. धन्यवाद.